साहेब हा आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल, जसं पुतीननी, हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय, जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं, तसं भारतात होणार, भारताचा रशिया होणार. नाही, मी माझं मार्जिन बिर्जिन काय अर्थ नसतो, माझ्या मार्जिनला काय अर्थ नाही. हे बघा, मी भारतातल्या 2 दहाड्या जिवंत असताना बघितल्यात. मी तर काय स्वातंत्र्याचा लढा बघितला नाही, पण स्वातंत्र्याचाही लढा बघितला तर महात्मा गांधींनी एक मोठं जनभावना तयार केली. त्या जनभावनेला एक इमोशनल टच दिला की हा देश आपण स्वतंत्र केला पाहिजे, कारण का आपण स्वातंत्र्यच नाव, आपण गुलाम आहोत. आणि त्यांनी ते हे पुढे नेलं. 1977, 75 ते 77 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून पहिल्यांदा एक अधिकारशाही विरुद्ध आंदोलन केलं, आणि नंतर ते आंदोलन इतकं पेटलं की त्या सरकारला जावं लागलं. नंतर 1989 साली विश्वनाथ प्रताप सिंग, ह्याच्यात किती खरं होतं किती खोटं होतं बाजूला ठेवूया, एक जनांदोलन पेटवलं ते बोफोर्सच्या तोफांवरती, आणि लोक हल्ली. ह्या देशातल्या लोकांना प्रकरण व्यवस्थित समजून सांगावं लागतं. आता पूर्वीची काही लोक राहिलेली नाहीत. लोकांना त्याग, संघर्ष ह्या गोष्टी फार कराव्याशा वाटत नाही. मला देशामध्ये एकमेव माणूस वाटतोय जो त्याग आणि संघर्षातनंच जन्माला आलाय, त्या शरद पवार. आणि मी उघडपणाने बोलून दाखवलं, साहेब तुम्हाला यावेळेस जयप्रकाश नारायण यांची भूमिका घ्यावी लागेल, आपल्याला किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण पाहिजे ती किंमत मोजू, पण ह्या देशाचा रशिया होऊ देऊ नका. विरोधी पक्षच अस्तित्वात नाही, विरोधी पक्षाला व्यवस्थितरित्या संपून टाकायचा हा जो काही प्लॅन दिसतोय, म्हणजे 2,40,000नी चंद्रपूरची सीट निवडून येते 4 महिन्यापूर्वी, आणि आता 2,40,000 कव्हर करून अजून 1 लाखांनी मागे जाते. एवढं असं काय घडलं? नांदेडची लोकसभा येते, विधानसभा सगळ्या खालच्या जातात. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, पॅटर्न आहे, जिल्ह्यामध्ये पॅटर्न दिलाय की एवढी मतं, एवढी मतं, एवढी मतं, एवढी मतं. ठीक आहे, लोकशाही आहे आता, पण मी हे का बोलतोय, मला बोलण्याचा अधिकार ह्याच्यासाठी आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ईव्हीएमचा विरोध करा, बॅलेटवर या. मी माझी निवडणूक हारलो म्हणून बोलत नाहीये, आणि हे मी आज बोलत नाहीये. मी हे अनेक वेळा लिहून टाकलेलं, लिहून ठेवलेलं आहे. माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी लिहिलेलं आहे की या देशाची लोकशाही ही संकटात आहे. आणि आजचा संविधान दिन आहे, ज्या संविधानातनं तुमचं इलेक्शन कमिशन निर्माण झालं, ते इलेक्शन कमिशन हे सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय. त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं का, तर लोकशाही जगली पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारांचा हा पराभव आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे, हे झाले का तुमचे प्रश्न? सर हिंदी में जानना चाहेंगे, आज बैठक हुई, बैठक में क्या कुछ हुआ, किन चीजों पर मंथन? नहीं, लगभग सभी उम्मीदवारों ने ईवीएम के खिलाफ बहुत गुस्सा दिखाया, और सबने कहा कि इसके खिलाफ एक आवाज उठनी चाहिए. हरियाणा लिया, जम्मू कश्मीर दिया, महाराष्ट्र लिया, झारखंड लिया, ताकि आपको शक ना आए. क्या बोलेंगे, अरे झारखंड में तो जीते ना तुम ईवीएम पे. मैं हमेशा कहता था कि ये छोटे चुनाव है, वो हमेशा दे देंगे आपको, और बड़ा चुनाव खा के लेके जाएंगे. जब लोकसभा के पहले कर्नाटका वगैरह कुछ चुनाव हुए, वो हम जीत लिए, हम भी हवा में चले गए. नहीं, ईवीएम बराबर. ईवीएम का इस्तेमाल लोगों को मूर्ख बनाने के लिए किया जाता है. यानी दाना डालो, पंछी लो, इधर से बड़ा हाथी मार लो. थोड़ा सा दाना डालो, एक पंछी उड़ा डालो, और इधर से बड़ा हाथी खींच लो. शिवसेनेच्या सर्व आजीमाजी खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेटण्याची वेळ मागितली आहे. शिवसेनेचे 7 विद्यमान खासदार आणि 4 माजी खासदार दिल्लीत आहेत. त्यावेळी त्यांनी पीएमओकडे मोदींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे.
बहुमताचा आकडा मोठा आहे म्हणूनच सरकार स्थापन होत नाहीये. मात्र आता एकनाथ शिंदेंना समजलं असेलच भाजप काय आहे ते, असा टोला अरविंद सावंतांनी लगावला. एकनाथ शिंदेंना पुन्हा गुवाहाटीला जावं लागेल असा खोचक टोलाही अरविंद सावंतांनी लगावला. सर्वसामान्य लोकांसोबतच आमच्या सर्वांचीच इच्छा आहे की एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. शिंदेंचा स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला असल्यामुळे त्यांनी सीएम व्हावं अशी मागणी हेमंत गोडसेंनी केली. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून नाशिकमध्ये शिवसेनेनं महापूजा केली. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात शिवसैनिकांसह महापूजा केली. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी महिला शिवसैनिकांनी तुळजाभवानीच्या चरणी साकडं घातलं. मुख्यमंत्री म्हणून शिंदेंनी सर्वांसाठी चांगलं काम केले अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपच्या महिला आघाडीतर्फे टेकडी गणपती मंदिरात आरती करण्यात आली. लाडक्या देवाभाऊला मुख्यमंत्री करावं असं सर्व महिलांनी टेकडी गणपतीला साकडं घातलं. छत्रपती संभाजीनगरात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनावेत यासाठी महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आरती करत सुपारी हनुमानाला साकडं घातलं. माजी आमदार नरसय्या आडम यांची संसदीय राजकारणातून त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. सोलापूर मध्य विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव झाल्यानंतर माजी आमदार नरसय्या आडम यांनी इथून पुढे कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्धार केलाय. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच अनपेक्षित आकडे समोर आल्यामुळे सर्वत्र ईव्हीएमचा घोळ असल्याचे आरोप केले जात आहेत. अशातच प्रहारचे उमेदवार अनिल चौधरी यांनी विधानसभेच्या निकालाविरोधात न्यायालयात जाणार असा इशारा दिलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील विधानसभेतील काँग्रेसच्या पराभवाबद्दल बैठकीत मंथन झालं. या बैठकीवेळी राहुल गांधींसोबतच मल्लिकार्जुन खरगे देखील उपस्थित होते. पुण्यातल्या कसब्याचे आमदार होताच हेमंत रासने कामाला लागलेत. कसबा मतदारसंघातील कचरा समस्या सोडवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांसोबत त्यांनी पाहणी केली. प्रशासनाकडून नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे. विधान भवनात काम सुरू असून 9 डिसेंबरपर्यंत ते पूर्ण करण्याचे निर्देश विधिमंडळ प्रमुख सचिव जितेंद्र भोळे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत. पुणे महानगरपालिकेच्या अहवालामुळे निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावं वगळल्यामुळे एक प्रभाग कमी होणार असल्याचा महापालिकेनं राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवलाय. सांगलीच्या जत तालुक्यात माजी आमदार विक्रम सावंत यांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला. याबाबत न्यायालयीन लढा उभारण्याचाही त्यांनी इशारा दिला. तर माझ्या विरोधात मोठं षडयंत्र रचलं गेलं असा आरोप त्यांनी केला. राज्यात लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली असली तरी जळगावात मात्र लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना कौल दिलाय. जळगावात महायुतीचे 11 उमेदवार निवडून आले. त्यामुळे जिल्ह्यात एकही महिला आमदार नाही. राज्यात मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार याची चर्चा सुरू असतानाच मंत्रिपदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. पुण्यातील अनेक आमदार मुंबईत तळ ठोकून बसलेत. त्यातच पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात माधुरी मिसाळ यांचे भावी मंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले. विरोधी पक्षनेतेपदावरती ठाकरे गटानं दावा केला. महाविकास आघाडीमध्ये संख्याबळ आमचं जास्त असल्यामुळे अर्थात विरोधी पक्षनेता आमचाच होईल असं भास्कर जाधव यांनी ठामपणे सांगितलं. लक्ष्मण हाकेंनी कुणाची तरी सुपारी घेऊन बोलणं थांबवावं आणि सुरेश धस यांची माफी मागा, अन्यथा बीड जिल्ह्यात येऊ दिलं जाणार नाही असा इशारा धनगर समाजाच्या नेत्यांनी लक्ष्मण हाकेंना दिलाय. राज्यात ओबीसींच्या हिताचं रक्षण करणारे मुख्यमंत्री असावेत अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाड यांनी केली. वाशिम जिल्ह्यातील शिवसेना नेत्या भावना गवळी यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी वाशिम जिल्ह्यातील शिवसैनिकांनी केली आहे. भावना गवळी यांनी 5 वेळा खासदार म्हणून संसदेत महिलांचं सक्षम नेतृत्व केलंय. विधानसभा निवडणुकीत मुंबईतल्या 420 पैकी 345 उमेदवार आपलं डिपॉझिटही वाचवू शकले नाहीत. त्यांना इतकी कमी मतं मिळाली की डिपॉझिट म्हणून भरलेले 10,000 रुपये त्यांना गमवावे लागलेत. यात सर्वाधिक 20 उमेदवार जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातले आहेत. महाविकास आघाडीमध्ये समन्वयाची कमी असल्यामुळे ते अपयशी झाले. एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी ते प्रयत्न करतायत. राज्यातील काँग्रेसचे नेते सक्षम असताना वारंवार दिल्लीला जाऊन चर्चा करण्याची गरज नव्हती असा हल्लाबोल अबू आझमींनी केली. अमरावतीमध्ये किसान मजूर कामगार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. शेतकरी कर्जमाफी, पेन्शन कायदा यासोबतच विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. आळंदीत संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं देहूत भक्तांची मांदियाळी आहे. माऊलींच्या दर्शनाला जाण्याआधी भाविक तुकाराम महाराजांच्या दर्शनाला गेलेत. कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडपाचं भूमिपूजन उदयसिंह पाटील आणि प्रकाश पाटलांच्या हस्ते झालं. या प्रदर्शनाचं 19वे वर्ष असून 400 स्टॉल्स उभारण्यात आलेत.
1 ते 1.5 वर्षापासून कापसाचे दर प्रति क्विंटल 7,000च्या पुढे गेलेले नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. चाळीसगाव तालुक्यातील रांजण गावात लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवानं थेट हेलिकॉप्टरच आणलं. अख्खं गाव नवरीला निरोप देण्यासाठी हेलिपॅडवर जमलं होतं. कराड शहर पोलीस ठाण्यात 26/11 मधील शहीदांना लायन्स क्लब कराड आणि पोलिसांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहीद अशोक कामटे यांनी साताऱ्यातील ढेबेवाडी पोलीस ठाण्यात काही काळ काम केलं होतं. जगद्गुरू संत तुकोबांच्या देहूतील मुख्य मंदिरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली. या रांगोळीला किमान 2 ते 3 तासांचा अवधी लागला असून 15 किलो रांगोळीचा वापर करण्यात आलाय. ही रांगोळी पाहण्यासाठी देहूतल्या भाविकांनी गर्दी केली. कडेगाव तालुक्यातील बोंबाळेवाडी इथल्या दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली. या प्रकरणी दोषी व्यक्तींवर तत्काळ कारवाई होणार अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पालिका आयुक्त ॲक्शन मोडवर आलेत. वसुली वाढवण्यासाठी त्यांनी थेट कर्मचाऱ्यांना वेतनवाढ रोखण्याचा इशारा दिलाय. वाशिम जिल्ह्यातील खरीप हंगामात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्या नुकसानीची अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. कोकणातील शेतकरी भात मळणीच्या कामात व्यस्त झाल्याचं दिसतंय. मळणीच्या वेळी आजही पारंपरिक पद्धतीनं आनंदोत्सव साजरा होतो. मुंबईतल्या विविध भागात गेल्या काही महिन्यात भाडं नाकारणाऱ्या आणि जादा भाडं आकारणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर राज्य परिवहन विभागानं कारवाई केली. 4,252 रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वातावरण बदलाच्या फरकामुळे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. भुसावळमध्ये दिवसाला 250 रुग्णांपैकी जवळपास 225 रुग्ण सर्दी खोकल्यानं त्रस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील गोकुळसोबतच सर्व दूध संघांनी दूध खरेदी दरात कपात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं महिन्याला 60 कोटींचं नुकसान होत आहे. गोकुळनं तर तब्बल 3 रुपयांनी दर कमी केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसलाय. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याला विक्रमी 2,250 रुपये भाव मिळाला. मक्याला विक्रमी भाव मिळत असल्यामुळे एकाच दिवसात विक्रमी 22,000 क्विंटलची आवक बाजार समितीत झाली आहे. निवडणुकांमुळे यंदाच्या गाळप हंगामाला उशीर झाला. 22 पैकी 16 साखर कारखाने सुरू झाल्यानंतरही दर निश्चित नसल्यामुळे शेतकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे महापालिकांसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच मार्गी लागणार आहेत आणि या निवडणुकांचं प्रकरण मंगळवारी सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केलं जात आहे. आज आचारसंहिता संपुष्टात येताच रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आज महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी 9 आरोपींविरोधात आरोप निश्चित करत खटला सुरू करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय. आचारसंहितेमुळे एसटी